आपण बोलतो ना की आता समजा आमचे अधिकारी गण जर जेव्हा मी कृषी विभागात होतो तर शेतकऱ्यांच्या समोर जर भाषण करायचं म्हटलं, अधिकाऱ्याने जर भाषण केलं तर शेतकरी बोलतात यांना शेतीतलं काय समजतं। आमच्यासारखा बोलायला लागला तर शेतकरी बोलतात याने कधी नांगर धरला आहे का। साहजिक आहे, शेतकरी बांधव त्यांच्या जागेवर बरोबर आहेत। आणि म्हणून आम्ही तेव्हा एक नवीन पॅटर्न केला होता की ज्यांनी अतिशय कष्टातनं शेतीमध्ये प्रगती साध्य केलेली आहे, वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, अशा शेतकरी बांधवांनाच इतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करायला आम्ही सांगायचो। मग शेतकऱ्यांना वाटतं की नाही हा आपल्यातला माणूस आहे आणि त्यांचं ते शेतकरी बांधव ऐकायचे आणि त्याचं अनुकरण पण करायचे आणि त्याचे खूप चांगले दृश्य स्वरूपात परिणाम आपल्याला दिसून आलेले पाहायला मिळालेले आहेत। आणि म्हणून आता विभागाने आम्ही निर्णय केलेला आहे। तसं तर मला वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब, यांच्यामुळे या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दिली। माणसाच्या जीवनामध्ये अनेक क्षण येत असतात, जीवनामध्ये अनेक चढ उतार, अनेक प्रसंग येत असतात, परंतु मला असं वाटतं की काही वाडवडिलांची पुण्याई असेल की या विभागाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे। आणि म्हणून मी भाग्यवान एवढ्या करता पण समजतो की आताच्या घडीला शिक्षक बांधवांच्या पासून तर अगदी आमच्या सचिवांच्या पर्यंत एक चांगली टीम आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।